आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर। मोबाईल अय्यो बघा इथे असं मानाचे वगैरे किती सारं लावून ठेवलंय, असं मान वगैरे। हेलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू प्रियम ब्लॉग्स वन्स अगेन। आता वाजले आहेत सकाळचे 7 आणि मला आता जायचं आहे पाटणा देवी। इथे पाटणा देवीला जाताना बरीच काय काय स्पॉट्स आम्हाला त्या ड्रायव्हरने सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे पटापट आता रेडी होते कारण माझ्याकडे अजिबातच वेळ नाहीये। लगेचच रेडी होते आणि अर्ध्या तासात तो ड्रायव्हर इकडे येतोय आणि मला लगेचच रेडी होऊन जायचं आहे। ठीक आहे, तो मी नंतर बोलते तुमच्याशी। आम्ही आलेलो आहोत इथे। कोणतं मंदिर आहे? तुळजाभवानी मंदिर रस्त्यात लागतं इथे, पाटणा देवीला जाताना नांद्रा इथे, आणि खूप छान आहे। दाखवते मी तुम्हाला। ए दाखव ना, थांब ना। हे आहे आपले तुळजाभवानी नांद्रा येथील देवी। नमस्कार करा। भाऊचा फोटो काढायचे। बाबू इथे उभा राहा बघ। बाबू फोटो काढते आजी, मम्मी फोटो काढते। हो हो, तू इथे उभा राहा, इथे उभा राहा, फोटो काढते आजी मम्मी। हे जे मंदिर आहे ना, हे आपल्याला पाटणा देवीला जाताना नांद्रा या रस्त्याने लागेल, अगदी मधात आहे। आम्हाला ही गोष्ट माहित नव्हती, पण आमच्या जे ड्रायव्हर आहे दादा त्यांनी आम्हाला सांगितलं। मी ड्रायव्हरशीही तुम्हाला ओळख करून देईन। तर हे खूपच छान मंदिर आहे, अगदी सुंदर वातावरण आहे, येऊ शकता तुम्ही। इकडे बघ, शूटिंग घेते मम्मी। मम्मी बघ बघ बघ, ए हे 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 झाडच असतात। सिमेंटला याला खेळायलाच पाहिजे असतं सगळीकडे, जिथं जाईल तिथे फक्त 15 minutes later. पण एंट्री करतो इथे कैला देवी मंदिरामध्ये। रस्त्यामध्ये खूप मंदिर आहे इथे, छान आहे।
हे आहे श्री गणेशांचं मंदिर, महादेव मंदिर. हे श्रीरामांचं मंदिर आहे. जय श्रीराम. इथे दिसलं ना त्या देवाचं मंत्र दिसलं. इथे खाली टोचेल. ऍक्च्युली आम्ही आलो होतो, मध्ये फोटो काढायला मनाई होती, पण मध्ये आम्ही बघितलं अशा 2 मूर्त्या होत्या. त्याचे नेमकं काय स्टोरी आहे, कैलादेवी हे नाव आम्ही पहिल्यांदाच ऐकलं होतं. जे स्टोरी नेमकं काय आहे, कसलं अवतरण आहे, हे आम्ही विचारण्याचा इथे प्रयत्न करत होतो, पण आम्हाला काहीच भेटलं नाही. कारण इथले जे पुजारी आहेत त्यांना यायला अजून थोडा वेळ होता, तोपर्यंत आपल्याला तिथे जायला उशीर झाला असता, म्हणून आम्ही निघतोय. पण स्टोरी काय आम्हाला कळाली नाही नेमकं. म्हणजे कैलादेवी यांचं अवतरण कशासाठी होतं किंवा कसं झालं हे सगळं विचारत होतो. त्याचा मोठा हॉल आहे बसायला सगळ्या भाविकांसाठी. मंदिर एकूणच खूप छान आहे. आपण रस्त्यातून आता 3 मंदिरांमध्ये आलो होतो पाटणा देवीला जाताना. एक म्हणजे साईबाबांचं मंदिर होतं, त्यानंतर दुसरं म्हणजे जे तुळजाभवानी मंदिर होतं ते, आणि हे एक कैलादेवींचं मंदिर. अजून किती येणार आहेत, काय येणार आहेत तेही मी तुम्हाला रस्त्यातून दाखवतो. 15 minutes later. आम्ही आता इथे एंट्री केलेली आहे खंडेराव मंदिर. हे सुद्धा इथे रस्त्यात लागतं, दाखवते तुम्हाला. ह्याला पायऱ्या भरपूर आहेत, 100 ते 150 पायऱ्या आहेत इथे. आणि हे जागृत देवस्थान आहे असं मानलं जातंय. हे पण आधी थोडंसं जंगलातच आहे, पण बेस्ट प्लेस. बाळू किती स्टेप चढल्या बेटा? हा हे आहे आपलं खंडेरावांचं मंदिर. हे आपण आता एंट्री करतो इथे. आपलं दर्शन घेऊन झालं ना इथलंही. खूप छान आहे. ऍक्च्युली हे जंगलात आहे, थोडंसं शेतीवाडी वगैरे आहे आजूबाजूला. सीन खूप छान आहे आणि प्रसन्न वाटलं घेऊन. थोडं पायऱ्या आहेत पण ठीक आहे. नाव वी आर रिटर्निंग बॅक. पुढे कोणतं येतं? हे आमचं 4थं मंदिर होतं रस्त्याने येताना. आणि आता पुढे काय आहे आणखी तेही दाखवते. बघा इथे असं मानाचे वगैरे किती सारं लावून ठेवलंय, असं मान वगैरे. 15 minutes later. अरे 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 ते कशासाठी गेले ग ते तिकडे? ते काय एक गेलं की चालले सगळे. इकडे वाढ
थांबा जरा, बाई नका करू. हे पाय इकडे कशी उड्या मारताय बघ. सावली तू ते माकड पाहिजे दूध पिरायला ते माकड पिल्लं. दूध पिरायला जायचे माकड. अरे बाई त्याची किती मजा आहे. 4,000 रुपये गेले ते गेले असं येऊन जायचं. शनू काय करतात बेटा ते? शनू ते मंकी कसं करतो रे? खाली उतरवा त्याला. तो बरा खाजवतो ना मंकी खाजवतो ना. हा मग तो त्याच्या मम्मीला म्हणतो मला पण की खाली उतर बेटा. मग आता तुम्हीच घ्यायचं त्याला. ऍक्च्युली आम्ही पोहोचलेलो होतो ते पाटणा देवीला. गर्दी आहे कारण आज महाशिवरात्र आहे ना, त्याच्यामुळे वालची आणि शिवापूर इथे ना लोक येतात. आणि आमचं एंट्री आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. हे आपले पूर्वज तुम्ही पाहिले मगाशी, त्यांनी आपली एंट्री इथे केलेली आहे. अगदी भर जंगलामध्ये आहे पाटणा देवीचं मंदिर. आणि आणखी मंकी बघायची आपल्याला. चला उतरा खाली. ऍक्च्युली इथे ना असं मम्मीने सांगितलं होतं मला की हे माकडांना फोन पण घेऊन जातात म्हणून. हे आमच्या ओमचे फ्रेंड आहेत सगळे. हो ना बेटा? ते फोन वगैरे सगळं उचलून घेऊन जातात म्हणे ते. तर त्या भीतीने मी मगाशी माझा मोबाईल वगैरे काहीच काढला नाही, पण मग लांबून थोडंसं तुम्हाला दाखवलं. लांबून थोडं शूटिंग घेतली. ठीक आहे, आता एक एक दाखवते हळूहळू. शोनू खाली उतरून चल. मग याला इथे सोडून द्या. जाऊ द्या. तो पण म्हणतो जाऊ द्या. खाली सोडून द्या. मग जाऊ द्या आता. जाऊ द्या. तिकडे बघ. मम्मी हे आहे आपलं मंदिर. इथे आपल्याला जायचंय. आज तिथे माकडा पण चालू आहे. इथे खूप राहतात. सगळंच इथे पाणी राहत असेल ना पावसाळ्यात. आम्ही होतो तेव्हा पाणी होतं. सगळं कोरडं यायला पाहिजे एकदम सुरुवातीला. बरं उन्हाळ्यात आलो आपण. नाही या एवढ्या पायऱ्या चढल्या की. पण नशीन यायचं तर राहू दे. बेटा मंकी दिसलं की तुला कसं वाटतं? आपल्याकडनं बघून घेतो आणि म्हणतो माहिती आहे म्हणतो मला. मंकी दिसला की आनंद होतो त्याला. तुझा फ्रेंड आहे ना बेटा मंकी? हो. आपल्याकडनं जसं आपण इथून आलो आणि आता इथून ते पेढे खातात. ते पेढे तिथून पेढे उचले आणतात. हे बघ इकडे 2 इथे ये माझ्याकडे. हे बघ इकडे अरे 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 त्याने उडी मारली की आपण उडी मारतो इकडे. गेला. हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर. मोबाईल सांभाळा. अयो
इकडे हो ना. झाला नाही का? आणि हे आहेत ओमचे फ्रेंड्स. ओम बेटा कोण आहे ते? ए खेळ त्यांच्याशी, खेळ कर कर. मग अशी कसं करत होता तू? जा पुढे घेऊन जा त्याला थोडस. घाबरतच नाही. तो बघ कसा झोपतोय, बघ कसा झोपलाय तो. तर बघ कसा दुसरा. झोपलाय. कसा झोपलाय तो. अरे हा इकडे. अरे झोपले का ग खरंच? बघ खरंच झोपले ना ते. अरे बाबा खूपच गरम होत. बघ कसा झोपलाय तो. झोपला तर कसा खाजवतोय. त्याने उडी मारली की हा याला हे होत. हा पण उडी मारतो इकडे. चला उतरा बाई. अजून काढायचंय. नाही हे महादेवाचं मंदिर. एंट्री इकडे. माकड. ऐच उलटा. हा बघितला का इकडे ओम आहे. हा 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 हा. ओम 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 ओम. ऐच आणि तिथे काहीतरी दिसतंय का? दिसतंय का? दिसतंय का? मण्यार आहे का? पाण्यात नाही का? आमचं सगळं पाहून झालं आता पाटणा देवी. आता पुढे काय माहिती ते ड्रायव्हरचा प्लॅन काय आहे, तो कुठे घेऊन जातो आम्हाला तोपर्यंत आपण बघूया. थोडा उशीर झाला कारण माझी कॅब हरवली होती आणि ती कॅब शोधायला परत वर गेले. सगळं काजू कसं कॅब शोधायला मी परत वर गेले, त्याच्यामुळे खूप उशीर होऊन गेला मला आणि ती कोइन्सिडेंटली सापडली. 1 hour later. त्याची काही इच्छा नव्हती. आम्ही आता आलेलो आहे वालजिरी इथे. खूप जास्त गर्दी आहे. आज महाशिवरात्र आहे त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. जाऊन आलोय आपण. इथे पाहिले ना मी. तर दाखवते मी तुम्हाला आता. तलाव पण आहे असं म्हणतात इथे. वालजिरी हे पाटणा देवीच्या रस्त्याने येतो. गर्दी आहे याला. शनू मागच्या मागेच थांबायला. इकडून जायचं तिकडून यायचं. इकडनं जा बरं. इकडून चला. मागे झालाय इथे रांग आहे यांची. नवनाथांचं मंदिर आहे. बापरे
कसली गर्दी कशी छान फुलं रचली ग. क्षणाची. हे आहे श्री वाल्मिकी महाराजांची समाधी. ऍक्च्युली काय होतं ना, खूप जास्त गर्दी आहे आणि मला एकटीला सगळं होत नाही पॉसिबल. त्याच्यामुळे जितकं पॉसिबल होतं तितकं मी तुम्हाला दाखवते गर्दीमध्ये. ठीक आहे. बाहेर एंट्री केल्यानंतर जी आहे ना, रखुमाई मंदिरातून बाहेर एंट्री केल्यानंतर इथे कोणतं मंदिर आहे काय माहिती. इथे महादेवाचं मंदिर हे जे तुम्ही मगाशी पाहिलं ना, हे वालजिरी महाराज होते, हे वारकरी होते आणि त्यांच्या नावे हे मंदिर आहे. तर हे आता कळालं. मला असं वाटलं होतं की हे काय आहे म्हणजे. तर हे आता कळालं की वालजिरी महाराज होते आणि त्यांच्या नावे हे गावाचं नाव ठेवलं. ठीक आहे. तर हे मंदिर इथे हनुमानांचं मंदिर आहे. इथे आहे हे पाणी तलाव छोटूसा. म्हणजे हे वाल्मिकेश्वर जे मंदिर आहे त्याच्या इथे खाली जेव्हा आपण उतरतो त्याच्या एक्झॅक्ट खाली हे पाण्याचं ठिकाण आहे. तलाव आहे छोटूसा. आणि असं मानलं जातं की इथे ना म्हणजे कपडे आंघोळ म्हणजे कपडे धुवून टाकायचे असतात. असे इथल्या लोकांचे लहान मुलांचे कपडे वगैरे म्हणजे कपड्यांसकट आंघोळ करायचे आणि ते कपडे सोडून द्यायचे इथे, असं या लोकांची श्रद्धा आहे. आणि हे बघा हे असं पाय बुडवून आले तिथे दोघं. बस बस ते ओलं झालं ना सगळं. बस ऍक्च्युली आम्हाला हे सगळं माहित नव्हतं. आम्ही सकाळी निघालो आणि त्याच्यानंतर आम्हाला आमच्या ड्रायव्हर दादांनी सांगितलं की हा हे असं असं आहे, त्याच्यामुळे कपडे वगैरे कॅरी करू शकता. आम्ही निघाल्यानंतर आम्हाला सांगितलं. तर आम्ही कपडे काही कॅरी नव्हते केलेले, त्याच्यामुळे त्याचे फक्त हात आणि पाय धुवून घेतलेले. 1 hour later. सो आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि अशा प्रकारे आज आमची पाटणा देवीची ट्रिप झालेली आहे आणि तुम्ही सगळे स्पॉट्स पाहिलेले आहेत. ओम कसा एन्जॉय करतो काय करतो हे सगळं पाहून झालेलं आहे. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. तोपर्यंत लाईक शेअर कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.